मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एल्गार पुकारलाय। 30 मे पासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत। अंतरवाली सराटीतच आंदोलन करणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 30 मे पासून मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता त्यांनी सांगितलंय, जाहीर केले की मी 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषण करणार आहे। त्यांच्या नेमक्या आता यंदा काय काय मागण्या आहेत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कल्याणी जर बघितलं तर यापूर्वीच काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला होता आणि मुंबईला आंदोलन देखील केलं होतं। मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जी आहे ती त्यांची होती। मात्र आज सकाळी जर बघितलं तर 10 वाजता पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। पत्रकार परिषद सध्याही सुरू आहे। यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबतीत एक मोठी भूमिका घेतलेली आहे। पुन्हा एकदा 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसणार आहे। उपोषण या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये सुरू करणार आहेत आणि त्याचबरोबर राज्यातील संपूर्ण मराठा बांधवांनी देखील अंतरवाली सराटीकडे यावे अशी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेलं आहे। त्याचबरोबर त्याच वेळी जर बघितलं तर शैक्षणिक शिक्षण जे आहे ते सुरू होतं, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते होत असतं। त्यामुळे सरकारने आपण या अगोदरच आंदोलन केलं तर सरकार या मराठा कुणबी प्रमाणपत्र मंजुरी देईल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं यामध्ये भलं होईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केलेली आहे। यापूर्वी जे आहे ते आता जे मराठा समाजाचे कुणबी पत्र अडचणीत आहेत ते तात्काळ करावेत अशी देखील आता मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे आहेत ते गुन्हे देखील मागे घेण्यात अशी मागणी आता करत आहे। 30 मे पासून जरांगे आमरण उपोषणाला बसतायत, त्याआधी सरकारी पातळीवर काही हालचाली होतात का हे पाहावं लागेल। धन्यवाद विजय माहितीसाठी। 30 मे पासून जरांगे पुन्हा आता आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यांनी पत्रकार परिषदेतून तारीख जाहीर केली। जातीसाठी ऊन नाही, ताण नाही, मरणाला तरी मागे सरकारचं नाही। सरकारला 30 मेला गुडघर टेकायचं म्हणजे टेकायचं, जे होईल ते होईल। मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय। स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आता एल्गार पुकारलाय। अंतरवाली सराटीतच आंदोलन करणारे 30 मे पासून जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत।